मी प्राजक्ता तांडेल, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण शिंदे गटाने शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी चाचपणी सुरू केली आहे। त्यामुळे आगामी दसऱ्याला शिवतीर्थावर शिवसेना की शिंदे गटाचा आवाज घुमणार याविषयी आता उत्सुकता लागली आहे। पाहूया। दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच, शिंदे गटाचं शिवसेनेला आव्हान, मैदानावरून मनपाची कोंडी। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे। शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसल्यामुळे हा राजकीय वाद पेटलाय। खरे तर गेली 5 दशकांपासून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलाय। मात्र शिवसेनेतील बंडानंतर आता शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे। विशेष म्हणजे शिंदे गटही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहे। शिवसेना आणि शिंदे गट एकाच दिवशी एकाच मैदानाकरता आग्रही असल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे। त्या दिवशीची जी मेळाव्याची परवानगी आहे ती शिवसेनेला आहे। मुळात वाद आहे की शिवसेना कुठली, एकनाथ शिंदेची शिवसेना का उद्धव साहेबांची शिवसेना, हा मुळात वाद आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या वादावर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघू शकत नाही। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी नुकतंच मुंबई महापालिकेला एक स्मरणपत्रही दिलं आहे। तर शिवसेनेने शिंदे गटापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यातच दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता। महापालिका 10 सप्टेंबर नंतर याविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी चाचणी सुरू केल्याचं बोललं जात आहे। आता बघा, आता गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव येतो, त्याच्यानंतर पुढे दसरा आहे। तुम्हाला एकदम आताच सांगितलं तर कसं चालेल? आता मध्ये नवरात्री आहे ना। दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे आणि ते गेल्यानंतर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतलंय, तर सगळ्यांना माहिती आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, गेल्या 5 दशकात दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख बनला। दरवर्षी राज्यभरातील शिवसैनिक आवर्जून दसरा मेळाव्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर येतात। शिवसेनेच्या आजवरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी दसरा मेळाव्यातून राजकीय विरोधकांची हजेरी घेतल्याचं पाहायला मिळतं। मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला। त्यामुळेच शिवसैनिकांच्या दृष्टीनं दसरा मेळाव्याला वेगळं महत्व आहे। पण आता बंडखोर शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका शिवसेनेला परवानगी देणार की शिंदे गटाची सरशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर पूर्वीच्या ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती। तसंच काही महत्त्वाचे निर्णय शिंदे सरकारने फिरवलेत। ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीने 12 जणांच्या नावांची यादी दिली होती, मात्र शिंदे सरकारने ती यादी आता रद्द केली आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांची जुनी यादी रद्द, शिंदे सरकार देणार 12 आमदारांची नवी यादी। शिंदे सरकारचा मवियाला आणखी एक धक्का। राज्यातील सत्तांतरानंतर आता शिंदे सरकारने पूर्वीच्या मविया सरकारचा आणखी एक निर्णय फिरवलाय। गेली 2 वर्ष पडून असलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलाय। त्यामुळे आता शिंदे सरकार नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे। तसंच ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पाठवलेली यादी मोडीत निघणार आहे। दरम्यान शिंदे सरकारच्या या निर्णयाविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली। आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना त्यावेळेस सरकारतर्फे भेटायला गेलेलो होतो। ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु तेव्हा तर काही झालं नाही। आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती आहे, त्यांना एवढा अधिकार आहे
आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिप्पणी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. जनतेने ठरवायचे की हे लोकशाही पद्धतीनं चाललेलं आहे का. खरं तर मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांची नावं सुचवण्यात आली होती. तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर यांची नावं देण्यात आली होती. आणि शिवसेनेनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली होती. ती यादी अजूनही राज्यपालांच्या विचाराधीन आहे, पूर्वी पाठवलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये यादी रद्द करणं हा आता जर कॅन्सल केली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, न्यायालयात दाद मागू. गेल्या 2 वर्षात मविया सरकारनं त्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना वारंवार स्मरण करून दिलं होतं. मात्र गेली 2 वर्ष राज्यपालांनी त्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे यावरून बरंच राजकारण रंगलं होतं. इतकंच नव्हे तर राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राज्यपाल सत्सदविवेक बुद्धीनं निर्णय घेतील असं मत नोंदवत कोर्टानं ती याचिका निकाली काढली होती. आता सत्तांतरानंतर पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीची चर्चा सुरू झाली आहे आणि नव्या सरकारमधील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफळून आलाय. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला कमळाबाई म्हणून हिणवल्यानंतर आता भाजपनं शिवसेनेला पेंग्विन सेना म्हणून डिवचलेला आहे. शिवसेनेतील बंडानंतर भाजप आणि शिवसेनेतून विस्तव देखील जात नाहीये. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेना आणि भाजपमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून राजकीय संघर्ष झडताना पाहायला मिळतोय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून नुकतंच भाजपवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. सामनाच्या अग्रलेखात देशात वाढत असलेली बेरोजगारी आणि आर्थिक संकटावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला. तसंच भाजपला कमळाबाई म्हणून हिणवण्यात आलं. सामनातील या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय. आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय, हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. अशा शब्दात आशिष शेलार यांनी ट्विट केलंय. आशिष शेलारांनी पलटवार करताना आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या झालेल्या अवस्थेवर भाष्य करून सेनेच्या थेट वर्मावरच बोट ठेवलंय. भाजपची ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजपच्या या टीकेला शिवसेनेनं हे प्रत्युत्तर दिलंय. पेंग्विन सेना असं जर म्हणत असाल तर प्रत्येक वेळेला प्राणी पक्षी तर ते जे पेंग्विन आहेत ते कुटुंबवत्सल हा स्वभाव आहे. मग आमचा पक्ष कुटुंबवत्सलच आहे. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही कुटुंबवत्सल आहोत. आमचा स्वभाव ते आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्षाला धार आली आहे. कारण शिवसेनेतील बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. अशातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. सामनातून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली जाते, तर भाजप आणि शिंदे गटाकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत हा राजकीय संघर्ष असाच सुरू राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बंडखोर शिंदे गटानं थेट शिवसेनेवर दावा केल्यानंतर आता युवा सेना शिंदे गटाच्या टार्गेटवर आली आहे. शिंदे गट लवकरच युवा सेना प्रमुखासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेसमोर आता एक नवं आव्हान उभं ठाकणार आहे. पाहूयात.
शिंदे गटाचं आता युवा सेनेला आव्हान. शिंदे गटाकडून लवकरच युवा सेनेत नियुक्त्या. युवा सेनेवरून शिवसेना आणि शिंदे गटात सामना. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आता शिंदे गटानं आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला टार्गेट केलंय. शिंदे गटाकडून लवकरच युवा सेना प्रमुखासह इतर पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी याविषयी खुलासा केलाय. तर श्रीकांत शिंदे यांची युवा सेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते. याविषयी श्रीकांत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. मात्र राज्यात लवकरच युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. युवा सेनेमधील ही युवक हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समर्थन देत आहेत, त्यांच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर मला वाटतं आपल्याकडे चांगले युवकांची फौज आहे, जे तळागाळातून आलेले युवक आहेत. हे युवकांवरती जबाबदारी जी आहे ती नक्कीच आम्ही टाकू, शिंदेसाहेब टाकतील आणि त्यांच्या माध्यमाने जे आहे ते युवकांचे प्रश्न हे सोडवले जातील. आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी तरुणाईला शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. आदित्य ठाकरेंमुळेच मविया सरकारच्या कारकिर्दीत युवा सेनेचा मंत्रालयात दबदबा होता. पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेल्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. यावरून शिवसेनेतील युवा सेनेचं स्थान तुमच्या लक्षात आलं असेल. मात्र शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिंदे गटानं केवळ उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचलंय असं नाही, तर थेट शिवसेना पक्ष संघटनेवर देखील दावा ठोकलाय. हे प्रकरण आता निवडणूक आयोगात पोहोचलंय. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बरखास्त केलेल्या जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आहेत. आता शिंदे गटाकडून शिवसेनेप्रमाणेच युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. मात्र युवा सेना प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या मुंबईमध्ये दाखल आहेत. भारताचे जेम्स बॉन्ड अशी डोवाल यांची ओळख आहे. अमित शहांचा दौरा आणि मुंबईतील सुरक्षा या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आता महत्त्वाचा मानला जातोय. पाहूयात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं दहशतवादी नेहमीच या शहरात घातपात घडवण्यासाठी कट रचत असतात. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी सुरक्षा विषयक आढावा घेण्यासाठी डोवाल हे मुंबईमध्ये दाखल झाले. दरम्यान डोवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली. अजित डोवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. डोवाल यांनी सकाळीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. पोलीस महासंचालक कार्यालयात अजित डोवाल यांनी महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत IPS अधिकारी तसंच मुंबई पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याकडून सुरक्षा विषयक आढावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये घातपात घडवण्याच्या धमक्या आल्या होत्या. तसंच 2 आठवड्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रांनी भरलेली बोटही आढळून आली होती. त्याच पार्श्वभूमीवर डोवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना भेटून सुरक्षा विषयक आढावा घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात सत्तांतर होताच फडणवीसांनी बारामतीला नेलेलं विमानतळ पुन्हा पुरंदर तालुक्यात हलवत पवारांना मोठा दणका दिलाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातलं नवं विमानतळ हे आता अखेर पुरंदरलाच होणार असल्याचं आता निश्चित झालंय. पुणे जिल्ह्यात फडणवीसांनी बारामतीच्या पवारांना नेमका कसा चेकमेट दिलाय पाहूयात. विमानतळावरून फडणवीसांचा पवारांना दणका. बारामतीकडे सरकलेलं विमानतळ पुरंदरला होणार. फडणवीसांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश.
पुणे दौऱ्यावेळी फडणवीसांनी पुण्याचं पालकमंत्री घ्यायला नकार दिला तरी बारामतीच्या पवारांना चेकमेट द्यायची एकही संधी सोडायला फडणवीस तयार नाही. आता बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पुरंदर विमानतळाचंच घ्या. राज्यात मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच पुरंदरचं विमानतळ बारामतीकडे सरकलं होतं. पण राज्यात सत्तांतर होताच फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नवीन जी साईट होती त्या साईटवर केंद्र सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या दोघांनीही नकार दिलेला असल्यामुळे जी ओरिजिनल पुरंदर एअरपोर्टची साईट होती त्या ठिकाणी सगळ्या मान्यता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या आहेत, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या आहेत, सगळ्यांच्या मान्यता असल्यामुळे त्याच ठिकाणी एअरपोर्ट करावा अशा प्रकारचा विषय समोर आलाय. दरम्यान केवळ बारामतीच्या द्वेषातून हा निर्णय फिरवला गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंनी केलाय. महाविकास आघाडीने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे. बारामतीचं ठिकाण अतिशय सोयीचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी जागा संपादन करण्यासाठी कुठला विरोध नव्हता किंवा शेतकऱ्यांचा देखील विरोध नव्हता. महाविकास आघाडी काळात विमानतळ बारामतीकडे सरकल्यानंतर मध्यंतरी गौतम अडाणी यांनी बारामतीचा दौरा केला. खुद्द रोहित पवारांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. पण फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवून बारामतीकर पवारांची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे फडणवीस कितीही नाकारत असले तरी त्यांचं पवारांच्या पुण्यावर बारकाईनं लक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री नोरा फतेही ही देखील अडचणीत आली आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी वसुली प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं नोराची चौकशी केली. नोराला सुकेशनं BMW कार गिफ्ट म्हणून दिली होती. त्यामुळे नोराची दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जाते. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आली आहे. ठकसेन सुकेश चंद्रशेखरशी असलेल्या संबंधांमुळे नोरा पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी नोराची तब्बल 6 तास चौकशी केली. या चौकशीत पोलीस अधिकाऱ्यांनी नोराला 50हून अधिक प्रश्न विचारल्याचं सांगितलं जात आहे. बेसिकली ये जो क्राइम सिंडिकेट जो बस्ट हुआ था, सुकेश चंद्रशेखर जो जेल से चला रहा था, उससे जुड़े हुए जितने भी कैरेक्टर हैं उनको बुला के और केस को पुख्ता करने के लिए ये पूछताछ हुई है. कल करीब 6 घंटे के आसपास पूछताछ हुई है. हाँ, कॉपरेट तो कर रही है, बट कुछ सवाल हैं जिनका जवाब अभी नहीं मिला है. तो हो सकता है और आगे भी पूछताछ करने की आवश्यकता हो. 200 कोटींहून अधिकच्या खंडणी वसुली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ठकसेन सुकेश चंद्रशेखरला गजाआड केलंय. ईडीनं केलेल्या चौकशीत सुकेशनं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर कोट्यवधींचा खर्च केल्याचं उघड झालंय. त्यामुळेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आल्या आहेत. क्योंकि हम ये चाह रहे हैं कि जो जितने भी तार जुड़े हुए थे और जो भी जिनका एक तो मेन कॉन्स्पिरेसी में जो लोग इन्वॉल्व हैं और एक जो है जिन्होंने गिफ्ट्स लिए, अब वो अनभिज्ञ थे इस बात से या एक्चुअल में उसमें कॉन्स्पिरेसी में शामिल थे, उस चीज की सारी की इसमें अन्वेषण चल रहा है. सुकेशशी आपली ओळख असल्याचं नोरानं दिल्ली पोलिसांच्या चौकशीत कबूल केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 2020 मध्ये सुकेशनं नोराला BMW कार गिफ्ट केली होती. नोराच्या म्हणण्यानुसार सुकेशची पत्नी लीना मारियानं तिला एका कार्यक्रमाकरता चेन्नईला बोलवलं होतं. त्या कार्यक्रमाचं मानधन म्हणून ती कार गिफ्ट देण्यात आली होती. पोलिसांनी यापूर्वी नोरा आणि सुकेशची समोरासमोर चौकशी केली आहे. आता पुन्हा एकदा तिची चौकशी करण्यात आली आहे. सुकेशच्या खंडणी वसुली प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडकली आहे. नुकतेच सुकेश विरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसला सह आरोपी करण्यात आलाय. आता नोराचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केबीसी फ्रॉडचं पाकिस्तान कनेक्शन समोर येत आहे. लॉटरीचं आमिष दाखवून लुटलेला बँक खात्यातला पैसा थेट पाकिस्तानात जात असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारच्या चंपारण ते पाकिस्तानातील कराची हा कसा होतो लुटीच्या पैशांचा प्रवास, यावर न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट.
केबीसीच्या फसवणुकीचं पाकिस्तान कनेक्शन. फसवणुकीच्या पैशांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर. बिहारच्या चंपारण पासून सुरत ते पाकिस्तानात पैसा. व्हॉट्सअॅपवर केबीसीच्या मेसेजमधून झालेल्या फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रासाठी काही नव्या नाहीत. पण बीडमध्ये केबीसी फ्रॉडच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केबीसी फ्रॉडची पाळंमुळं बिहारमधील चंपारण आणि पाकिस्तानात असल्याचं तपासात समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणात चंपारणमधून दोघांना अटक केली आहे. या घोटाळ्यातील पैसा सुरतमधील जरीच्या व्यापाऱ्यांमार्फत पाकिस्तानात फिरवला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. असं आढळून आलेलं आहे का हा जो पैशाचा फ्लो आहे हा सुरतच्या व्यापाऱ्यांपर्यंत जातोय. जेव्हा आपण अधिक चौकशी केली तर सुरतचे व्यापारी हे जरीच्या व्यापार करत असतात आणि पाकिस्तानला माल एक्सपोर्ट करत असतात. तर या एक्सपोर्टच्या मालाचे पैसे या व्यापाऱ्यांना ह्या फ्रॉडच्या पैशाच्या रूपात दिले जातं. केबीसी फ्रॉडमधील हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. बीड पोलिसांनी या प्रकरणाची माहिती NIA आणि ATSला दिलेली आहे. जे पैसा हा झिरपत हा शेवट पाकिस्तानपर्यंत गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तर सर्व जनतेला हीच विनंती आहे की कुठल्याही फ्रॉडला बळी पडू नका. हा पैसा आपला दुसरा कशाच्या परदेशात जाऊ शकतो आणि तो कुठल्या तरी क्रिमिनल ॲक्टसाठी वापरला जाऊ शकतो किंवा अँटी नॅशनल गोष्टीसाठी वापरला जाऊ शकतो. केबीसीची लॉटरी हे मृगजळ आहे, त्यामागे धावू नका. या आभासी लॉटरीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होईलच, शिवाय पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचंही उखळ पांढरं होईल. त्यामुळे सावधान रहा. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.